मराठमोळा सण, कणखर बाणा, रंगबिरंगी तिळगुळ, संगीतमय वातावरण, क्रांतीची मशाल, तळपणारे तेज. मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी अस्मिता. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुमचा खूप खूप आनंदात जावो. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामींच्या कृपेने पूर्ण होत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. मकर संक्रांती विषयीची सगळी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. मकर संक्रांती कधी आहे, या दिवशी काय करावं, कशाला महत्त्व आहे, या दिवशी कुठले रंग आपण परिधान करावे, स्त्रियांनी कुठले शुभ रंग आहेत जे आपण घालावेत आणि यावर्षी काळा रंग घालावा की नाही, तर अशी सगळी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर अवश्य सबस्क्राईब करा. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. प्रत्येकासाठी हा सण अतिशय आनंद घेऊन येणारा आहे आणि प्रत्येकासाठी हा सण तेवढाच खास आहे. या दिवशी आपण तिळगुळ एकमेकांना देऊन एकमेकांप्रती स्नेहभाव व्यक्त करत असतो. सौभाग्यवती स्त्रियांसाठी हा सण खूप महत्त्वाचा आहे. यावर्षी मकर संक्रांती 15 जानेवारीला आहे. सूर्य या दिवशी मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि बघा, या दिवशी सूर्यपूजेला, सूर्याला अर्घ्य द्यायला तेवढंच महत्त्व आहे. सकाळी लवकर उठून या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यावं, सूर्याला प्रदक्षिणा माराव्यात आणि या दिवशी गंगा नदीमध्ये किंवा पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला देखील तेवढंच महत्त्व आहे. दान करण्याला विशेष महत्त्व या दिवशी आहे. तर पहा, मकर संक्रांती यावर्षी काळा रंग घालावा की नाही, तर याबद्दल आपण नंतर जाणून घेणारच आहोत. आता आपण बघणार आहोत मकर संक्रांतीच्या ह्या ज्या कालावधी आहे मकर संक्रांतीचा, तर त्यामध्ये आपण कुठले शुभ रंग घालावेत. तर पहा, पहिला जो रंग आहे तो आहे हिरवा. हिरवा रंग हा समृद्धीचं, भरभराटीचं प्रतीक आहे. तर हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग आहे. नववधूला सगळ्यात आधी हिरवा चुडा हा लग्नामध्ये घातला जातो, तर हा सौभाग्याचा रंग आपण नक्कीच त्या दिवशी परिधान करावा. दुसरा रंग आहे लाल. लाल रंग आपण ज्यावेळी आपल्या डोक्यासमोर येतो तर अगदी तो ठसठशीत कुंकू. सौभाग्याचा हा दुसरा रंग म्हणजेच लाल रंग आहे. तर लाल रंग देखील अतिशय शुभ आहे, तर या दिवशी तुम्ही लाल रंग परिधान करू शकता. तिसरा रंग आहे केशरी. केशरी रंग हा शौर्याचा, साहसाचा प्रतीक आहे. तर केशरी रंगाचा तुम्ही साड्या किंवा ड्रेस तुम्ही परिधान करू शकतात. चौथा रंग यावर्षीचा आहे तो म्हणजे गुलाबी. तर गुलाबी रंग हा अतिशय मनाला असा एक वेगळ्या प्रकारचा आनंद देणारा रंग आहे. छटा त्याची अतिशय फिकी असते. लाल रंगापासूनच हा रंग बनत असतो. लाल रंगात ज्यावेळी पांढरा रंग आपण मिक्स करतो, गुलाबी रंग हा तयार होतो आणि बऱ्याच महिलांचा आवडता हा रंग आहे. तर या रंगाच्या साड्या तुम्ही या वर्षी परिधान करू शकतात. नंतरचा जो रंग आहे, पाचवा रंग, तो आहे पिवळा. पिवळा रंग ज्यावेळी आपल्या डोळ्यासमोर येते तर काय येते, हळद येते. हळद ही नकारात्मकता दूर करते. तर पिवळा रंग हा नकारात्मकता दूर करणारा रंग आहे, म्हणून अतिशय शुभ हा रंग आहे. तर तुम्ही हा रंग यावर्षी परिधान करू शकतात. आपण आपल्या उंबरठ्याला हळद आणि गोमूत्र मिश्रित लेपन करत असतो. तर प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला, अमावस्येला हे लेपन आपण करतो. तर का करतो, तर हळद ही नकारात्मकता दूर करणारी आहे. हळदीमुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. नकारात्मक ज्याही गोष्टी आहेत त्या आपल्यापासून लांब राहतात, म्हणून आपण हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्याला करत असतो. तर पहा, पिवळा रंग हा अतिशय शुभ आहे यावर्षी परिधान करण्यासाठीचा. तर असे हे 5 रंग आहेत, हिरवा, लाल, केशरी, गुलाबी आणि पिवळा. तर हे 5 रंग आपण परिधान यावर्षी करू शकतो. आता काळा रंग यावर्षी परिधान करावा की नाही त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर पहा, प्रत्येक वर्षी संक्रांतीला आपण काळे रंग परिधान करतो, पण यावर्षी काळे वस्त्र आपण परिधान करू शकणार नाही आहे. त्याचं कारण असं, तर बघा, संक्रांती जी देवी असते ही माता जगदंबेचंच एक रूप आहे. तर प्रत्येक वर्षी ही माता वेगवेगळ्या वाहनावर येऊन हातामध्ये वेगवेगळी शस्त्र घेऊन वेगवेगळे वस्त्र परिधान करून ती येत असते. तर या दिवशी स्वतः
संक्रांती मातेने काळे वस्त्र परिधान केलेले आहेत, त्यामुळे यावर्षी आपण काळे वस्त्र परिधान करायचे नाही आहेत, कारण तसं केलं तर ते अशुभ मानलं जाणार आहे। म्हणून यावर्षी आपल्याला काळ्या रंगाचे जेही कपडे आहेत, जेही वस्त्र आहेत ते आपल्याला वर्ज्य करायचे आहेत। आणि जे शुभ रंग मी तुम्हाला पुढील 5 शुभ रंग सांगितले, यापैकी जोही तुमच्याकडे रंग असेल अवेलेबल, त्या रंगाची साडी असेल, ड्रेस असेल, तो तुम्ही परिधान करायचा आहे। मागच्या वर्षी संक्रांती देवीने पिवळा रंग परिधान केलेला होता, म्हणून आपल्या सगळ्यांसाठी हा रंग वर्ज्य होता। तर यावर्षी काळा रंग संक्रांती देवीने घातलेला आहे, तर काळ्या रंगाच्या ज्या वस्तू ज्या आहेत, जे वस्त्र आहेत ते आपल्याला यावर्षी घालायचे नाही आहेत। बांगड्या, आता बांगड्यांमध्ये सौभाग्याचा रंग जो आहे हिरवा रंगाच्या बांगड्या तुम्ही घातल्या तर त्या अतिशय शुभ असणार आहेत। बांगड्या घालताना जर तुम्ही 6 बांगड्या हातामध्ये घालत असाल तर उजव्या हातामध्ये 6 बांगड्या घाला आणि डाव्या हातामध्ये त्यापेक्षा एक जास्त बांगडी आपल्याला घालायची आहे, म्हणजे डाव्या हातात 7 बांगड्या घालाव्यात। याला आपण अडकण म्हणतो। किंवा तुम्ही 12 बांगड्या, 1 डझन बांगड्या घालत असणार एका हातामध्ये आणि दुसऱ्या हातामध्ये 12, तर उजव्या हातामध्ये 12 बांगड्या घाला आणि डाव्या हातामध्ये एक अडकण म्हणजे एक बांगडी जास्त घाला, म्हणजे 13 बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत। नंतरचा रंग आहे लाल, तर लाल रंगाचा बांगड्या तुम्ही घालू शकता, ते देखील अतिशय शुभ असणार आहे। तर पहा, ही होती आजची आपली संक्रांती विषयीची माहिती। तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांपर्यंत मी आज शेअर केलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।